नमस्कार मंडळी, परत एक प्रश्न आला होता की मृग बहाराचं नियोजन. आपण मागच्या लाईव्हमध्ये दिलं होतं की आंबिया बहाराचं नियोजन आणि मृग बहाराचं व्यवस्थापन. पण प्रश्न असा होता की जिथे बागा फुटलेल्याच नाहीत अशा ठिकाणी त्याच्यावरती मृग पण नाही, आंबिया पण नाही, पण लोक ती मृग बहार घेतात. त्या मृग बहाराचं नियोजन कसं केलं पाहिजे? आता त्याकरता आपल्याला आहे ती नव्हती, आहे ती पानं आणि झाडाची गुणवत्ता किंवा क्वालिटी ठेवणं हे खूप गरजेचं आहे. त्याकरता आपल्याला फवारणी करणे गरजेचे आहे. फवारणी ही दर 21 दिवसाला झाली पाहिजे. फवारणीमध्ये रिहान्स अधिक सरेंडर अधिक पिक्सल अधिक टॉपअप आणि बेस स्टिकर आणि त्याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य परिस्पर्श याचं प्रमाण असं राहिले. 200 लिटर पाण्याकरता 200 ml रिहान्स, सरेंडर 350 मिली, पिक्सल 400 ग्रॅम, टॉपअप 500 ml अधिक परिस्पर्श हे जाईल तुमचं अर्धा किलो. ही दर 21 दिवसांनी फवारणी करावी. तसंच खतंसुद्धा देणं गरजेचं आहे. खतामध्ये तुम्हाला 10-26-26 आहे, 9-24-26, 8-21-21, 15-15, 19-19 एका झाडाला 500 ग्रॅम, त्याच्यामध्ये रायझर 100 ग्रॅम आणि NPK बूस्ट 50 ग्रॅम हे दर झाडाला 12 वाजताच्या सावलीत दिले गेले पाहिजे. आणि पाणी वापसा कंडिशन्स बघून पाण्याचं नियोजन करावे. असे केल्यास बागा तुमच्या सुदृढ राहतील आणि पुढे आपल्याला जे नियोजन करायचं आहे त्या नियोजनासाठी आपली बाग ही सज्ज राहील. याप्रमाणे नियोजन करा. धन्यवाद.